नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। रमजान महिना सुरू झालेला आहे आणि रोजे सुरू झालेले आहेत आणि आज मी तुम्हाला दाखवते आहे गुळाचं सरबत। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। आपण साधारण इथे एक मोठी वाटी गुळ चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या डबल पाणी घातलेलं आहे आणि गुळ आपण विरघळत ठेवलेला आहे। 1 टेबलस्पून आपण भिजवलेला सब्जा घेणार आहोत आणि 2 थेंब लिंबाचा रस। आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम कसं आहे की रमजान महिना म्हटलं की कसं असतं, रोजा म्हणजे उपास सुरू होतात, तुमचे रोजे असतात आणि रोजे असल्यावर दिवसभर ते जे उपास करतात त्यामुळे काय होतं, एक प्रकारची हीट निर्माण होते आणि हे जे गुळाचं सरबत आहे त्याच्याने काय होते, ही पूर्णपणे जी आपली हीट आहे ती निघून जाते। जेवढा आपल्याला वाटतं की गुळ हा खूप गरम आहे, पण गुळ पाण्यात भिजत घातला आणि तो एकदा दोनदा आपण जर मस्तपैकी छान अशा पातळ कपड्यांनी गाळून घेतला तर तो तेवढाच थंड होतो आणि आपल्या पोटातली जी काही उष्णता आहे ती निघून जाते। तर आपण आता हे गुळाचं सरबत करायला सुरुवात करूया। आपण एक ग्लास घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण हे गुळाचं पाणी आहे ते घालणार आहोत। आता आपण ह्याच्यात 2 थेंब फक्त लिंबाचा रस घालतोय। त्यानंतर आपण इकडे भिजवलेला जो सब्जा घेतलेला आहे तो घालतोय। असं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आपलं गुळाचं सरबत तयार आहे। मला हे खूप आवडतं। तुम्ही काय केलं, सबस्क्राइब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि अशाच काही प्रत्येक सणाला अनुसरून काही तुमच्याकडे ऑथेंटिक रेसिपीज असतील तर लवकरात लवकर मला फीडबॅक द्या आणि त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई।